नमस्कार मित्रांनो, भक्ती ज्ञान शिक्षा यूट्यूब चॅनलमध्ये आपणास हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आज आम्ही या व्हिडिओमार्फत तुमच्यासाठी जी कथा घेऊन आलो आहोत ती कथा खूपच जास्त ज्ञानवर्धक आणि मोटिवेशनलसुद्धा आहे। ही कथा तुम्हाला एक चांगली शिकवण नक्कीच देणार आहे। या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की माणसांचे नशीब कधी बदलणार, गरिबातून माणूस कधी बाहेर पडणार। तर मित्रांनो, आपण आजची कथा पाहूया। यापूर्वी माता लक्ष्मीला एकच प्रार्थना आहे की हे माता लक्ष्मी, जो कोणीही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल त्यांच्या कुटुंब नेहमी सतत हसत खेळत राहू दे, त्यांच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता येऊ नये। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। चला तर कथाला सुरुवात करूया। एका गावात एक गोपाल नावाचा माणूस राहत होता। तो खूप गरीब होता आणि तो दारिद्र्याने त्रस्त होता। तो गोपाल सतत विचार करायचे की माझी नशीब कधी बदलणार आणि मी या गरिबातून कधी बाहेर पडणार। असंच तो विचार करत काही दिवस निघून गेले। एके दिवशी एक साधू बाबा त्यांच्या शेजारच्या गावात आले होते। जे साधू बाबा होते ते प्रत्येकांना चांगले मार्गदर्शन करायचे, प्रत्येकांचे प्रश्नांचे उत्तरे द्यायचे। गावाचे लोक ते बाबांचे खूप प्रशंसा करत होते। हे गोपालला कळाले आणि गोपाल पण त्याचे प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी शेजारच्या गावात आलेल्या साधू बाबांना भेटायला जातो। मित्रांनो, जसं तो गोपाल शेजारच्या गावाला जाण्यासाठी बाहेर पडतो, तो एक जंगलाच्या दिशेतून जाऊ लागतो। जाता जाता त्याला एक घनदाट जंगल लागते। त्या जंगलातून गोपाल जात असताना बऱ्याचपैकी अंधारा झाला होता। मित्रांनो, खूप अंधारा झाल्यामुळे तो विचार करू लागतो की रात्र कसं घालवायचं। मित्रांनो, गोपाल आता कुठेच न थांबता तो हळूहळू पुढे जात होता। जाता जाता त्याला एक जंगलात एक घर दिसते। ते खूप मोठे आलिशान घर होतं। त्या घरच्या मालकाकडे तिथे रात्र घालवण्याची परवानगी घेतो। घरच्या मालकाने त्या गोपालला विचारतो की तू कुठे जात आहेस, कुणाला भेटायला जात आहेस। गोपाल म्हणाला की मी शेजारच्या गावात एक साधू बाबा आले आहे, मी त्यांना भेटायला जात आहे। ते खूप महान आहेत, त्यांची मी खूप प्रशंसा ऐकली आहे, म्हणून माझे एक प्रश्नाचे उत्तर विचारण्यासाठी मी तिथे जात आहे। हे ऐकून घरमालकाने त्या गोपालला सांगितले की तू माझा पण एक प्रश्न त्या बाबांना विचार। माझी मुलगी 20 वर्षाची आहे आणि ती मुखी आहे, ती बोलू शकणार नाही। त्या गोपालने घरच्या मालकाला हो म्हणाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होताच गोपाल तिथून निघून जातो। असंच पुढे चालत चालत जाताच वाटेत त्याला एक वृद्ध जादूगार मिळतो। तो वृद्ध जादूगारने गोपालला विचारतो, हे मानव, या जंगलाच्या दिशेतून तू कुठे चालला आहेस, कुणाला भेटायला चालला आहेस। या वृद्ध जादूगारला गोपाल म्हणतो, शेजारच्या गावात एक साधू बाबा आले आहेत, ते खूप महान आहेत, मी त्यांना भेटायला चाललो आहे। ते सर्वांचे दुःख दूर केले आहेत, म्हणून मी माझे एक प्रश्नाचे उत्तरे विचारायला मी चाललो आहे। एवढे ऐकताच ते वृद्ध जादूगार म्हणाला की तू त्या बाबांना माझे पण एक प्रश्न विचारशील की मी स्वर्गात कधी जाणार। गोपाल हो म्हणून मान हलवला आणि तिथून पुढे निघून गेला। थोडे पुढे चालत चालत जाताच त्याला एक मोठे कासव दिसले, जो उडण्याचा प्रयत्न करत होता। कासवाने गोपालला पाहिले आणि विचारू लागला, हे मानव, तू कुठे चालला आहेस। गोपाल म्हणतो, शेजारच्या गावात एक साधू बाबा आले आहे, त्यांना मी भेटायला चाललो आहे आणि माझे जीवनाचे महत्त्वाचे प्रश्न मला विचारायचे आहे। हे कासवने त्या गोपालला सांगितले की तू माझे पण एक प्रश्न त्या बाबांना विचारशील की मी कधी उडणार। गोपाल त्या कासवाला हो म्हणून पुढे निघून जातो। गोपाल जेव्हा त्या बाबाजवळ जाऊन पोहोचतो तेव्हा बाबांनी त्या गोपालला सांगितले की तुम्ही मला फक्त 3 प्रश्न विचारू शकता, तुमचे महत्त्वाचे 3 प्रश्न विचारा। मित्रांनो, गोपाल आता विचार करू लागला की माझे 3 प्रश्न विचारू की त्यांचे, असं त्याला गोंधळ निर्माण झाला। मित्रांनो, आता गोपाल असा विचार करतो की माझं तर फक्त एकच प्रश्न आहे, गरिबातून कधी बाहेर पडणार। हा माझा समस्या खूप लहान आहे, मी त्यांचे तिघांचे 3 प्रश्न विचारतो की जेणेकरून त्यांना योग्य परिहार मिळेल।
मित्रांनो, गोपाल आता आपले प्रश्न न विचारता त्या तिघांचे प्रश्न विचारतो. तर गोपाल पहिला प्रश्न बाबांना कासवाबद्दल विचारतो. हे बाबा, कासव कधी उडणार? तर बाबा म्हणाले की जेव्हा कासव तो त्याच्या कवचातून बाहेर येईल तेव्हा तो उडणार. मित्रांनो, जर कासवाला उडायचं असेल तर त्याला कवचाचा त्याग करावे लागेल. गोपाल आता दुसरा प्रश्न विचारतो. हे बाबा, वृद्ध जादूगार कधी स्वर्गात जाईल? हे प्रश्न ऐकताच बाबा म्हणाले, त्या जादूगारने आपली जादूची छडी दुसऱ्याला देईल तेव्हा तो स्वर्गात जाईल. मित्रांनो, जर त्या वृद्ध जादूगारला स्वर्गात जावे लागेल तर त्याला जादूची छडीची त्याग करावी लागेल. मित्रांनो, गोपाल आता तिसरा प्रश्न विचारतो. आता त्या बाबांना घरचा मालकाचा प्रश्न विचारतो. हे बाबा, मालकची मुलगी कधी बोलणार? साधू बाबा प्रश्न ऐकताच म्हणाले, जेव्हा तो आपला मुलीला तिचा जीवनसाथी मिळवून देतो तेव्हा ती बोलू लागेल. मित्रांनो, गोपाल आता तिन्ही प्रश्नांची उत्तरे घेऊन तो जंगलाच्या वाटेने निघाला. जेव्हा कासव त्याला भेटला, गोपालने कासवाला आपले कवच सोडायला सांगितले. मित्रांनो, कासव आपले कवच कधीच सोडू शकत नाही. त्याची एकच इच्छा होती की त्याला फक्त उडायचं होते. ते आता कासवाला कळाले की हे अशक्य आहे. तेव्हा तो आपली इच्छा त्याग करून आनंदाने आपले जीवन जगतो. आणि कासवजवळ अनेक मोती होते. त्या सगळे मोती गोपालला दिले. गोपालने सगळे मोती घेतले आणि तो तिथून निघून जातो. वाटेत त्याला वृद्ध जादूगार भेटतो, ज्याला स्वर्गात जायचे होते. गोपालने त्या वृद्ध जादूगारला त्याची जादूची छडी दुसऱ्याला द्यायला सांगतो. तेव्हा ती छडी जादूगारने त्याच गोपालला दिली. मित्रांनो, जादूगारसाठी जादूची छडी किती महत्त्वाची आहे. वृद्ध जादूगारने जादूची छडी गोपालला दिली. तो स्वर्गात गेला. मग गोपाल जादूची छडी घेऊन तिथून निघून जातो. गोपाल जाऊन त्या घरच्या मालकाला भेटतो. त्या घरच्या मालकाला म्हणतो की तुझ्या मुलीला तिचा जीवनसाथी मिळेल तेव्हा ती बोलू लागेल. एवढे ऐकताच घरमालकाने आपल्या मुलीचे लग्न त्याच गरीब गोपालशी लावून देतो. जसे लग्न लावून दिले जशी ती मुलगी बोलू लागते. मित्रांनो, आता आपण ह्या कथेतून शिकतो की काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते, काहीतरी त्याग बलिदान द्यावे लागते. जसे की कासवने आपले इच्छा त्याग केली म्हणून कासवाने आनंदाने आपले जीवन जगतो. वृद्ध जादूगारने त्याची जादूची छडी त्याग केली म्हणून तो स्वर्गात गेला. आणि त्या घरमालकाने आपल्या मुलीचा त्या गोपालशी लग्न करावे लागले. गोपाल तरी एक गरीब माणूस होता, तरीसुद्धा त्या मालकाने आपले मुलीचे लग्न गोपालशी लावले म्हणून ते मुलगी बोलू लागली. प्रत्येकाला या कथेत काही ना काही सापडले, पण जो गोपाल खूप गरीब होता त्याला सर्वात जास्त मिळाले, कारण त्याने सर्वात मोठा त्याग केला होता. तो इतक्या लांबून त्यांचे प्रश्नाचे उत्तर विचारायला गेला होता, पण त्याने आपले प्रश्न बाजूला ठेवून त्या तिघांचे प्रश्न विचारले. सर्वात मोठा त्याग गोपालने केला, सर्वात मोठा बलिदान दिला. मित्रांनो, लक्षात ठेवा, मोठा यश मिळवण्यासाठी व्यक्तीला मोठा त्याग करावा लागतो. मनुष्य सतत कर्म केल्याने तेव्हाच तो जीवनात पुढे जाऊ शकतो. मित्रांनो, नशिबाला दोष देऊन काहीच फायदा नाही. चांगले नशीब आपले चांगले कर्मामुळे मिळते. ही कथा इथेच संपते. ही जर कथा तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. असे छान छान ज्ञानवर्धक कथा तुमच्यापर्यंत पोहोचेल. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.